नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत विद्युत क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचे उपकरण कॅपेसिटर बँक। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॅपेसिटर बँक म्हणजे काय, ती का वापरली जाते, तिचे मुख्य भाग व इन्स्ट्रुमेंट आणि ती कशी काम करते। कॅपेसिटर बँक म्हणजे पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी वापरले जाणारे उपकरण होय। औद्योगिक व व्यावसायिक ठिकाणी मोटर, ट्रान्सफॉर्मर, वेल्डिंग मशीन यांसारख्या इंडक्टिव्ह लोडमुळे पॉवर फॅक्टर कमी होतो, तो सुधारण्यासाठी कॅपेसिटर बँक वापरली जाते। कॅपेसिटर बँक वापरण्यामागची मुख्य कारणे पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी, वीज बिल कमी करण्यासाठी, लाईन लॉस कमी करण्यासाठी, ट्रान्सफॉर्मर व केबलवरील लोड कमी करण्यासाठी, व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी आणि वीज वितरण कंपनीकडून लागणारा दंड टाळण्यासाठी कॅपेसिटर बँक वापरली जाते। जर पॉवर फॅक्टर कमी असेल तर करंट जास्त घेतला जातो, केबल उपकरणे जास्त तापतात, ट्रान्सफॉर्मर अतिरिक्त भार पडतो, वीज बिल जास्त येते, डिस्कॉम एमएससीबी कडून पेनल्टी लागते। कॅपेसिटर बँक मध्ये खालील प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात। 1 नंबर एपीएफसी रिले, 2 नंबर कॅपेसिटर युनिट, 3 नंबर कॉन्टॅक्टर, 4 नंबर थायरिस्टर स्विच, 5 नंबर एचआरसी फ्यूज, 6 नंबर डिट्यून रिएक्टर, 7 नंबर एमीटर, 8 नंबर व्होल्टमीटर, 9 नंबर पॉवर फॅक्टर मीटर, 10 नंबर एमसीबी आणि 11 नंबर करंट ट्रान्सफॉर्मर। आता आपण कॅपेसिटर बँक मधील जे महत्त्वाचे भाग आहे त्याच्यामध्ये कॅपेसिटर युनिट याचे कार्य बघूया। कॅपेसिटर युनिट हे रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय करून पॉवर फॅक्टर सुधारण्याचं मुख्य काम करतं। त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, सिंगल फेज कॅपेसिटर आणि 3 फेज कॅपेसिटर। या कॅपेसिटर युनिटची रेटिंग आपण केव्हीएआर मध्ये दिलेली असते। तसेच आपण डिट्यून रिएक्टर बद्दल थोडी माहिती सांगणार आहे। याचं महत्त्वाचं कार्य आहे हार्मोनिक्स कमी करण्यासाठी वापरला जातो। आजकाल व्हीएफडी ड्राईव्ह यूपीएस मुळे हार्मोनिक्स वाढतात, रिएक्टर कॅपेसिटरला डॅमेज होण्यापासून वाचवतो। कॅपेसिटर बँक मधील मुख्य भाग म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर, याची आपण माहिती थोडक्यात बघणार आहोत। आता तुम्हाला स्क्रीन मध्ये जे इक्विपमेंट दिसत आहे त्या इक्विपमेंटला काय म्हणतात हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशा तांत्रिक माहितीसाठी भेटू पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।